तू सुद्धा सामर्थ्यशाली होशील आणि तू ज्याचा हात धरशील, ज्याला आलिंगन देशील मारण्याच्या भावनेने, तो नष्ट होईल, भस्म होईल. ज्याला मिठी मारशील, ज्याला घट्ट पकडशील, तो नष्ट होईल. असं तुला वर देतो आणि माझा पुत्र म्हणून तू प्रतापी आणि बलशाली असं नाव कमवशील. तुझं नाव तुझ्या रंगाप्रमाणे ठरेल. सिंदूर, याचं नाव सिंदूर असं नाव ठेवलं गेलं. हा शेंदराच्या रंगाचा आणि शेंदूर एकदा लागला की लवकर सुटत नाही. शेंदूर चुकून घशात गेला की आउट. मग असा हा सिंदूर याच्या मनात आलं, मी काही तप केलं नाही, साधना केली नाही, उपासना केली नाही, जप केली नाही, सेवा केली नाही. ब्रह्मदेवाने सहज मला वर देऊन टाकला शक्तीचा, सामर्थ्याचा. मग असं फुकट मिळालं तर ते चांगलं आहे का नाही तपासून पाहू, आहे ना. कारण अशा लॉटरीत किंवा लकी ड्रॉ मध्ये लागणाऱ्या वस्तू चांगल्या निघतीलच याची गॅरंटी. पण तसं मला काही न करता मिळालेलं वरदान प्रभावी आहे का नाही मला नाही माहिती. म्हणून त्याने ब्रह्मदेवाला आलिंगन द्यायला सुरुवात केली. आग आले लगजा. ब्रह्मदेव तिथून पळतात. ब्रह्मदेव म्हणले, अरे म्हणले तू माझा प्रयोग माझ्यावरतीच करतो. म्हणले खरा का खोटा कसं काय कळायचं. ब्रह्मन्नाच नाही, इंद्र, विष्णू, शिव. आणि इथून मजल गेली याची की तो पार्वतींवरती सुद्धा चालून गेला. आणि त्यावेळेला बाकी महादेवांना आणि गणपती भगवंताला राग आला. शिवांनी गणेशाला खुणावलाय. सगळ्या देवतांनी गणेशाला प्रार्थना केली की बुद्धिदात्या, आता या अवघड समस्येतून कसं काढावं तूच सुचव. ते म्हणले, याने हात धरावा किंवा याने आलिंगन द्यावं याची याला वेळच द्यायची नाही. आणि मग मोकळ्या ठिकाणी नेऊन गणेशाचं आणि सिंधुरासुराचं युद्ध सुरू झालंय. सिंधुरासुर आणि गणपती यांच्यात युद्ध होत आहे. आणि गणपती म्हणतायत की आता याला हात धरायला संधी द्यायची नाही. गणपती बाप्पांनी आपलं स्वरूप आकराळ विकराळ करायला सुरुवात केली. मोठं बलशाली रूप घेतलं आणि आपल्या वजनाखाली त्या सिंधुरासुराला दाबून ठेवलं. गणेश पुराणात असा उल्लेख आहे की सिंधुरासुराला रगडून मारलाय, घासून रगडून मारला. चिट्ठी आई है आई, गणपती बाप्पाने सिंधुरासुर, बापरे घाबरलो ना मी. माझं लक्ष चिठ्ठीत मी म्हटलं हे काय आलं असं. असं नसतं, असं असायचं. सिंधुरासुर आणि गणपती बाप्पा यांच्यातला झालेला संग्राम. आणि या संग्रामामध्ये सिंधुरासुराचा आणि गणेशाच्या युद्धात गणपती बाप्पाने आपल्या अकराळ विकराळ स्वरूपात त्या सिंधुरासुराला आपल्या वजनाखाली दाबून मारलाय. आता साहजिक दाबलं गेल्यामुळे त्या सिंधुरासुराचा रंग, त्याचं रक्त सेंदुरी रंग, तो गणपती बाप्पाला स्पर्श झाला आणि गणपती बाप्पाच्या अंगावरती ते शेंदुराचे डाग. हे रंब शिव आरती गणनायका
आणि प्रार्थना करतात दर्शने तव श्रीपती जन्मलेलं बाळ नुकतंच मृत पावलंय. मेलेलं बाळ जन्माला आलेलं आहे आणि वरेण्याची पत्नी अजून शुद्धीत नाही. ती जर शुद्धीवर येईल आणि तिला कळेल की माझं बाळ जन्मता मेलेलं आहे तर अशा मृत बालकाला पाहून तीही आपले प्राणत्याग करेल. जा नंदी आमचं बाळ घे आणि वरेण्याच्या घरी नेऊन सोड. जशी कृष्ण चरित्रात कथा घडली तशी इथे सुद्धा कथा घडली बरं का. बऱ्याचशा कथा साम्य घेतात आणि नंदकेश्वराने या बाळाला तिकडे नेऊन सोडलं होतं वरेण्याकडे आणि काही दिवस वरेण्याच्या घरी त्यांचा पुत्र बनून हा बालगणेश राहिलेला आहे. म्हणून या गणेशाला वरेण्यपुत्र गणेश असंही म्हणतात. आणि पुढे चालता चालता गणेश पुराणामध्ये या सिंदूर वदन गणेशाच्या व्यतिरिक्त आणखी सुंदर काही कथा येतात. राजा ब्रह्मदेव व्यासांना सांगतायत आकार चरण युगल उकार उदर विशाल मकर महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते म्या गुरुकृपेन मिले आदि बीज. ज्ञानेश्वर माऊली सांगतात आकार हा आकार म्हणजे त्या गणेशाचं चरण आहे. उ म्हणजे गणेशाचं उदर आहे आणि मकार मस्तक महामंडल मस्तकाकार मस्तक हे मकार आहे आणि असा हा अ उ म या त्रि शब्द रूपात ओम स्वरूपातला गणेश तो म्या गुरु कृपेने मिला. माऊली सांगतात की माझ्या गुरुच्या कृपेने मला हा ओंकार रूपी गणेशाचं स्वरूप समजलं कळलंय आणि त्याला मी वंदन करतो. आदिबीज हे गणेश आहे. आदिबीज हे ओंकार आहे. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्म तूच सर्व चराचरात भरलेलं ब्रह्मस्वरूप गणेशा तूच आहेस. सर्वं जगदिदं तत्त्वमसि सगळं जग सर्वं जगत इदं तत्त्वम असि हे सगळं जग जे आहे ना तत्त्वम असि ते तूच आहेस. म्हणून जग ग ज आणि आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृतिस्त्वंच सर्वशः प्रकृते पुरुषात परम. सृष्टीच्या आधी प्रकृती आणि पुरुष स्वरूपात तूच होतास.
हे गणेशाचं वर्णन व्यासांना ब्रह्मदेव सांगतात. ब्रह्मदेव सांगतात की महर्षी, जसं गणेशाच्या व्रताच्या दिवशी चंद्राच्या पूजनाचं महत्व आहे, मग इकडे सोमकांताने आपल्या भृगु ऋषींना प्रश्न विचारला की देवा, जर चंद्राचं महात्म्य एवढं आहे गणेश चतुर्थीला, मग चंद्र पाहू नये असं का म्हटलं? भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतलं तर चोरीचा आळ येतो किंवा खोटा आळ येतो, कलंक लागतो, असं का म्हटलेलं आहे? मग चंद्राचं महात्म्य गणेशाचं एवढं असताना चंद्राचा असा कलंक स्वरूपात काय महात्म्य? म्हणले ऐक, सांगतो. आणि ब्रह्मदेव व्यासांना, भृगु ऋषी सोमकांतांना, सुतमुनी शौनिकादिकांना ही कथा सांगतायत. बाबा रे, ब्रह्मदेव सांगतात, एकदा मी कैलासामध्ये महादेवांना भेटण्यासाठी गेलेलो असताना मी आणि नारद आम्ही दोघेही गेलेलो होतो. शिवाला भेटायला गेले आणि आपल्या आराध्याचा जप करतायत. नारायण नारायण श्री कृष्ण गोविंद नारायण 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 श्री कृष्ण गोविंद नारायण 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 ब्रह्मदेव आणि नारद महर्षी भगवान महादेवांच्या दर्शनाला येतात. आज काय योगायोग असेल, आज सगळ्या प्रेमाच्या लोकांनी एकाच दिवशी भेटायचं ठरवलंय का काय काय माहिती. ही मंडळी आली, संगीत दादा आले, जोशी परिवार आला, नित्यानंद हॉटेलवाले आमचे पाखले काका आलेत, आता रवींद्रजी शुक्ला आलेत. सगळ्या मंडळींनी आजच एकाच दिवशी भेट द्यायचं ठरवलंय काय. ब्रह्म आणि नारद महर्षी या शुक्लाजी या, हरकत नाही. त्यांच्याकडे आता आम्ही जी काल परवा सांगितलं, एक शुक्लाजींकडे कथा, रिकाम्या हाते जाऊ नये म्हणून देवर्षी नारदांनी आपल्या बरोबर स्वर्गस्थ अतिशय अमृताप्रमाणे गोड, आणि हा नियम आहे, रिक्त ज्योतिषाकडे जाताना रिकाम्या हाते जाऊ नये. रोग्याला पाहायला जाताना, एखादी आजारी व्यक्ती असेल, आजारी व्यक्तीला भेटायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. पुष्पगुच्छ घेऊन जावा. अभिनंदन असं. अहो, कोणाला काय द्यावं हे पण तर कळायला पाहिजे ना. रोग्याला भेटायला जाताना काहीतरी फळं घेऊन जातात, रोग्याला पाहायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. लहान बाळाला पाहायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. बाळाच्या हातात काहीतरी द्यावं.
राजाला भेटायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये, त्यांना भेटायला जाताना काहीतरी द्यावं. त्यांना हे पुष्पगुच्छ चालतो बरं का, बुके. गुरूंच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. गुरूंना काहीतरी श्रीफळ, दक्षिणा, मिष्टान्न, फूल काहीतरी द्यावं. देव दर्शनाला जाताना, देवाच्या मंदिरात जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. काहीतरी चढवावा, प्रसाद अर्पण करावा. पत्रम पुष्पम फलम तोयम, पानं, फुलं, फळं काहीतरी अर्पण करावे. सत्संगात जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. पूर्वी असं असायचं, पोथीला गेल्यानंतर महिला वाटीत काहीतरी साखर, तांदूळ काहीतरी घेऊन जायच्या, आहे ना. सत्संगाला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. नववधूला म्हणजे नवदाम्पत्याला पाहायला जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. नवीन लग्न झालेल्या नववधूला आशीर्वाद देताना रिकाम्या हाती जाऊ नये. मित्राला भेटायला जाल तर रिकाम्या हाती जाऊ नये. आणि आपल्या घरच्यासाठी सुद्धा नियम आहे, प्रवासातून घरी जाताना रिकाम्या हाती जाऊ नये. घरी जाताना काहीतरी सोबत न्यावं, म्हणजे घरात सदैव घर भरलेलं राहतं. बाहेरून घरी जाताना काहीतरी सोबत घरी न्यावं. असं नारद महर्षींनी सोबत ते अमृत फळ घेतलेलं होतं आणि महादेवांजवळ दिलंय. भोलेनाथ, हे इंद्रदेवाच्या स्वर्ग नगरीतलं फळ आहे, अतिशय मधुर आहे, अमृत फळ आहे, घ्या. आता फळ नेमकं एकच. आता नारदांचं चरित्र म्हणलं कुठेतरी वांदा करायचंच. महादेव गडबडलेत, मला मुलं 2, फळ कोणाला द्यावं. महादेवांना प्रश्न पडला, चिंतेत आहे, हे फळ आता द्यावं कोणाला. ते फळ पाहून कार्तिक आणि गणपती दोघं दुडदुड पळत आले. बाबा हे फळ मला. गणपती म्हणतो, नाही बाबा हे फळ मला हवंय. या दोघांमध्ये चढाओढ लागली. बाबा हे फळ मी घेणार. तो म्हणतो, बाबा हे फळ मी घेणार. महादेवांना जरा परीक्षेची घडी होती. महादेवांनी नारदांनाच विचारलं, नारदा, आता हे तू फळ आणलेलं आहे, वाद तू घातलेला आहे, आता तू निस्तर काय करायचं ते. नारद म्हणतात, ऑफकोर्स मी हे कार्तिकाला देऊ इच्छिन. म्हणले, व्हाय का. अहो म्हणले, मोठ्या भावाला दिलं ना तर मोठा भाऊ समजदार असतो आणि तो लहानाला सोडून खात नाही. हे लहान एकटच गिळतो आणि ते कोपऱ्यात जाऊन खातं. फोत्र सुद्धा याच्या वाट्याला येऊ देत नाही. काल एक जोडी आली होती भेटायला, त्यांची पण समस्या तीच होती. लहान सगळं माझी प्रॉपर्टी खाऊन गेलं. म्हणजे म्हणून मोठ्याला द्यावं, मोठा लहान्यांना देऊन खातो. गणेशाच्या वाट्यावर बरोबर येईल. आणि त्यांनी ते फळ षडाननाच्या हातात दिलंय कार्तिकाच्या. कार्तिकाला आनंद झाला, पण हे रुसलच ना. फुसू 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 लगेच नाक गळायला लागलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं. तुम्ही ना असंच करता, माझ्याकडे लक्षच नाही, मला देतच नाही कोणी, मी कोणालाच आवडत नाही, मी असा आहे ना म्हणून मी कोणालाच नाही आवडत. आणि ठुसू फुसू करत त्या ठिकाणून तन 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 करत गणपती बाप्पा निघालेत. महादेवांना हसूही येत आहे, कौतुकही वाटतंय. लगेच गणपती बाप्पाने आपली टीव्ही स्टार काढली, उंदीर मामा. आता घाई गडबडीत आहे, रडत आहे, रागात आहे. त्याच्यामुळे रागात कसा चालतो मनुष्य, पटकन घाई करते तसा पाय टाकला. ते उंदर चल म्हणले लवकर आईकडे चाल. इथे थांबून काढू, बाबा मला काही जीव लागत नाही, आईच मला जीव लावते, चल आईकडे म्हणे असं म्हणतोय. आणि नीट बसण्याचा प्रयत्न करणार, उंदर चंचल जो स्पीडने निघालाय हे गडबडलेत खाली. आणि ही कृती घडायचा घात आणि तिकडनं महादेवाच्या दर्शनाला चंद्रदेव येण्याचा घात एकच झाला. आणि चंद्रदेवाने गणपतीला त्या उंदरावरतून गडबडलेलं बघितलं. डोळे लाल झालेले, अश्रू वाहिलेले, नाक फुसफुस करताय.
आणि चंद्राला हसू आलं. अरे म्हणले काय गणेशा, एवढा मोठा ढेरपोट्या झाला आणि तरी खाण्याची काही सवय जात नाही तुझी, खायला जास्तच लागतं म्हणले. एवढंच फळ आणि त्याच्यातून काय वाद घालायचा, केवढं मोठं शरीर होऊन चाललं, वजन वाढत चाललं, जरा खाणं आवर. मी बघ म्हणले कसा आहे, सुंदर स्लिम आहे ना. चंद्रदेव सुंदरच आहेत आणि शरीर मेंटेन आहे. म्हणले माझ्याकडे बघ, मी कसा सुडॉल आहे आणि तू एकदम डॉल आहे. आता रागात होते आणि त्याच्यात एखाद्याने आणखी मार्मिक अशी छेड केल्यानंतर रागाचा पारा आणखीन वाढला गणेशाचा. एव शत्वागतो देव. गणपती बाप्पा रागाने त्या चंद्राकडे पाहून बोलतायत. आपल्या उंदरावर बसल्या बसल्या अदर्शनीय त्रैलोक्ये मदवाक्यांच भविष्यसी भवेत्. अदर्शनीय त्रैलोक्य, त्रैलोक्यात तू अदर्शनीय होशील. तुझं तोंड कोणीच पाहणार नाही आणि जो पाहिल तो पापी होईल. जा, माझा शाप आहे. तुझ्या सौंदर्यावरती तू गर्व करतोस काय? माझ्या अशा रूपाची थट्टा करतोस? जा, तुझं सौंदर्य नष्ट होईल. तुला त्रैलोक्यात कोणीही पाहणार नाही, तुझ्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि जो पाहिल तो पापी होईल. बाप्पा आपल्या उंबरावर बसलेत आणि रडत रडत आईकडे निघून गेले. माझ्या अशा रूपाची सगळे थट्टा करतात, चेष्टा करतात. आणि बाबा पण बघ ना, ते आणलेलं फळ त्याला दिलं. मी एवढा नकोस आहे का ग सगळ्यांना? पार्वती माता तेव्हा गणेशाला आशीर्वाद देते, अरे बाळा नाही, कधीही कुठेही कोणतंही कार्य सुरू होताना आधी तुझ्यापासूनच सुरुवात होईल. तुला सोडून कुठलंही कार्य होणार नाही. तू आवडो अथवा न आवडो, तू दत्तांचा भक्त असो, नाही तर महादेवाचा भक्त असो, नाही तर कोणाचा नरियाचा भक्त असो, सुरुवातीला पूजा गणेशाचीच तुझ्यापासूनच सुरुवात होईल. गणेशाचा जरा राग आता शांत झाला. आई नाही, अरे थांब, काय त्या फळा करता हे करतोस? तुझ्यासाठी लाडू केले छान, खाशील? हो, सुरू. आणि कुरू पडलेत, व्रण आले चेहऱ्यावरती, व्रण कुरूप झाला. चंद्रकडनं हे काय माझं रूप? जो शुभ्र चंद्र होता आणि हा पांढरा शुभ्र. मी सहज हसलो, लीलया हसलो. पण लक्षात ठेवा श्रोते हो, कुठे हसावं हेही शास्त्र आहे. नको त्या ठिकाणी हसू. अरे हा ज्ञानदानाचा मंडप आहे, इथे ज्ञानाची चर्चा झाली पाहिजे. तुला झिंगालाच पाहिजे तर मग चला हवा येऊ देचे कारागीर बोलवणार कलाकार आणि मस्त 2-4 तासाचा चला हवा येऊ देचा एक परफॉर्मन्स भाग ठेवायचा, खळखळून हसा. नाहीतर मग आमचे काका आहेत ना, गडीवर बसा. आमच्या काकांचा हास्य विनोदाचा कार्यक्रम आहे. हसण्याची मनसोक्त इच्छा परिपूर्ण करतील. पण कीर्तन हे ज्ञानदानाचं कार्य आहे, कथा ही ज्ञानाची कार्य आहे. बरं, कोणावरती व्यंगात्मक हसू नये. हसण्याचे प्रकार असतात. स्मित हास्य, खळखळून हास्य, निरागस हास्य, व्यंग हास्य, उपहासात्मक हास्य. गेलं सगळं पाणी. आणि चंद्रदेव क्षमा याचना करतात. महादेव म्हणतात त्याला मी काय करणार, तू गणेशाला भेट. सगळ्या देवता गणेशाकडे जातात आणि गणेशाची क्षमा याचना करतात. गणेशा, अरे चंद्राच्या क्षीण प्रभेमुळे आता रात्र सुद्धा निस्तेज झालेली आहे. ज्या रात्रीच्या चंद्राच्या प्रभेने समुद्रावरती भरती ओहोटी होते ती सुद्धा आता होत नाहीये. जी कमळ उमळतात ती सुद्धा उमळत नाहीये. जी शीतलता निसर्गाला मिळते ती मिळत नाहीये. चंद्राचा प्रभाव आवश्यक आहे. चंद्राची प्रभा ही अमृत वर्षाव करते सृष्टीत. तो अमृत वर्षाव बंद झालाय. चंद्र आवश्यक आहे सृष्टीला ताप हरण करण्याकरता. गंगा पापम शशितापम, शशी ताप हरण करतो. गणेशा,
चंद्राला काय दंड द्यायचा तो दंड दे, पण त्याची प्रभा त्याची आभा त्याला पुन्हा परत कर. शरण गेले आणि सगळ्यांच्या प्रार्थनेला मान देऊन गणपती बाप्पा चंद्राला वर देतात. चंद्रा, माझा शाप खोटा होणार नाही, पण तो फक्त 1 दिवसाकरता मी घेईन. 1 दिवस, जो माझा आजचा दिवस आहे म्हणले, म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस. या आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जो तुझा चेहरा पाहिजे त्याच्यावरती कलंक येईल, आळ येईल, खोटे आळ, तो कलंकित होईल. इतर वेळेला तो शाप लागू होणार नाही, पण तुझी आभा महिन्यातून 15 दिवस तेजस्वी तू होशील आणि महिन्यातून 15 दिवस तेजहीन तू होशील. त्याचा प्रभाव तुझ्यावरती नेहमी राहील महिनाभर. हा शाप आणि उशाप चंद्राला भगवान गणेशाकडनं प्राप्त झाला. चंद्राला एक आपली मूर्ती दिली, प्रवाळाची मूर्ती, पोवळ्यापासून बनवलेली मूर्ती, आणि ती मूर्ती दिली आणि सांगितलंय की चंद्रा, तुला या गणेशाची उपासना कर, हिची प्राण प्रतिष्ठा कर आणि हिची पूजा कर. राहिलेले व्रण ते सुद्धा तुझे दूर होतील आणि तुझ्यावरती कृपा होईल. आणि चंद्राने गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली. चंद्राने जी गणेश मूर्ती स्थापन केली ती सिद्ध क्षेत्र, सिद्धिविनायक नावाचा गणपती सिद्ध क्षेत्राला, तो गणेशाच्या चंद्राच्या हातून स्थापन झालेला गणपती बाप्पा आहे. अशी ही चंद्राच्या शापाची कथा आणि चतुर्थीला चंद्र पूजेची कथा. गणपती बाप्पा म्हणतात की माझ्या चतुर्थीला तुझं पूजन अवश्य होईल. असा हा गणपती बाप्पा ज्याचं व्यंग पाहून चंद्राला हसू आलं होतं, आता त्याचं व्यंग पाहून कौतुक वाटतं. कसं? अहो देवा गणपती बाप्पा, अहो देवा गणपती बाप्पा, अहो देवा गणपती बाप्पा, बुद्धी द्यावी आम्हा आता, बुद्धी द्यावी आम्हा आता, अहो देवा गणपती बाप्पा, अहो देवा गणपती बाप्पा. पाहते काय म्हणतात, मी म्हणतो बुद्धी द्यावी, ते म्हणतात गड्डी द्यावी आम्हाला. बुद्धी द्यावी असं हे सुंदर गणेश चित्र चरित्र. गणेशाच्या त्या रूपाकडे पाहून ते व्यंग पण लागलंय. तुझ्या सोंडेचा तो झोक जनदावी मोठे कौतुक, ते आता कौतुक दाखवत आहे. देवा तुझे पोट मोठे, बापा तुझे कान मोठे. आतापर्यंत हसू येत होतं,
आता तो गुणेश झाल्यानंतर तेच बघताना आनंद वाटे अहो देवा गणपती बा. जर तुमच्या तो पोद्दार काका आलेले आहेत का आमच्या बसून घ्या आपले ते तयार आहेत माहिती नाही आणि ठराविक लोकांना माहिती आहे ते का आले नाही. या गणराया या दरबारी प्रथम पूजेचे मान करी. या गणराया या दरबारी प्रथम पूजेचे मान करी. गौरी नंदना हे गजवदना गौरी नंदना हे गजवदना ऐका या सवना. या गणराया या दरबारी प्रथम पूजेचे मान करी. शब्द फुलांचा घ्यावा गजरा शब्द फुलांचा घ्यावा गजरा ताल सुरांचा हा मुदरा हो ताल सुरांचा हा मुदरा हो. या गणराया या दरबारी शब्द प्रथम पूजेचे मान करी. शंभुनंदना सिंदूर वदना शंभुनंदना सिंदूर वदना सप्तसुराच्या या सदना. या गणराया सप्तसुराच्या या दरबारी या गणराया. तर काल बरेच गणेश भक्तांना पोद्दार काकांची अनुपस्थिती जाणवली. याचं कारण तर हे जे शीघ्रकवी जे धडाडीचं व्यक्तिमत्व आहे ते यांचा रोटरी क्लब मिल सिटीने सन्मान केलेला होता आणि त्यासाठी त्यांना तिथे बोलवलं नव्हतं. आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांचं मानपत्र त्यांना ते देण्यात आलं. आणि विशेष अशी गोष्ट की त्यासाठी ह्या जोडीला बोलवलं होतं, काकू आणि काका यांना बोलवलं होतं. पण ह्या कथेचं इतकं महत्त्व होतं की त्या काकूंनी त्या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं आणि ते ह्या कथेला आले. तर हे एक खरोखर महत्त्व आहे. नंतर विशेष अशी एक गोष्ट की ह्या कथेचं सर्वांना जितकं कौतुक आहे आणि म्हणजे ऐकण्याची आवड आहे की महाराजांनी मला सांगितलं वाटतं या याच्यात कोणी उठून गेलं नाही, फक्त 4 लोक उठून गेले नाही. तर एक जे तर ह्या व्यवस्था बघण्यासाठी लोकांचं आलेल्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी अण्णा फिरत होते. अण्णा उठले. नंतर दुसरे जे आहे ते फोटोग्राफर उठले. इकडे तिकडे इकडे इकडे तुमचं चित्रीकरण करण्यासाठी. आणि तिसरं जो आहे तर अत्तर लावण्यासाठी मी फिरलो. आणि चौथा कोण आहे तर ते आता माझ्या काही लक्षात नाही. तर ते बहुतेक गुरुजीच सांगतील. मी विसरलो आहे. काल गमतीत काकांना म्हटलं कथा अशी सुरू आहे की अनुमती असेल तर मी वाचतो, नसेल तर राहू दे. पण वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही. काल जरी मी इकडं नसलो तरी माझं मन सगळं इकडंच होतं. फक्त मी देहानं येत होतो, कारण घेताना देहच वापरावा लागतो. मन सगळं माझं इथं होतं. या सुंदर कार्यक्रमामध्ये मी एकच सांगू इच्छितो की असा योग 7 दिवसाचा कुठंच येणार नाही. आज आपण 1000 रुपये देऊन सिनेमा थिएटरमध्ये जातो, 100-100 रुपये देऊन मन तृप्त होत नाही. पण ह्या 7 दिवसामध्ये आपल्याला 7 जन्माचं पुण्य मिळतं. त्यामुळं प्रत्येकाला ईश्वराने बुद्धी दिली, तो इकडे येतोच. आणि माझं एक सांगणे, अण्णा जर एवढा खर्च करत असतील, अन्नदानाचा सुद्धा त्यांचं नाव अण्णा त्याच्यामुळे पडलेलं असं वाटतंय मला.
आज कोणताही माणूस पत्नीसाठी एवढं करत नाही. 13 दिवस झाले की विसरून जातो. पण या माणसाने आज 5 वर्ष झालं सतत कार्यक्रम घेतात. कुणाकडून वर्गणी नाही. आनंदाची पर्वणी कशाला हवी वर्गणी. कुणाकडून ही कोणती अपेक्षा, फक्त मान घेऊन या. आणि इतके सुंदर तुम्ही इथं बसतात ना, तसं माझी एक विनंती आहे. आता तुम्ही ज्यावेळेस भोजन करता आपल्या घरी किती शांततेनं अन्न हे सेवन करताना बदनी कवलं घेता, इतकं सुंदर म्हणता आणि जेवतात. तसं आज पण तुम्ही ज्या लोकांना बसता येत नाही अशा लोकांसाठी खुर्च्या सुंदर लावलेल्या आहेत. आजचं नियोजन. आणि त्या ठिकाणी ज्येष्ठांनी बसायचं, महिलांना पहिलं प्राधान्य द्या. कारण का, किती जरी असला दुष्ट पुरुष असला दुष्ट तरी म्हणतो लेडीज फक्त. तर आज त्यांना जीव द्या. रोज तुम्हाला ते जेवण पहिल्यांदा देतात, मागून जेवतात तुमच्या ताटात. आज त्यांना बसू द्या. नंतर आपण पुरुष मंडळी बसूया आणि शिस्तबद्ध जेवण करूया. इतका सुंदर लाभ आहे. अन्न हे पूर्ण अन्न आहे. आपण ठरल्यावर कोणीही टाकून देत नाही. काल अन्न वाटल्यापासून मागलं आणि वरचेवर लोक वाढायले का, तर ते अन्न त्यांना बोलावून घेतं. इतकं सुंदर योग आहे. जास्त बोलायचं नाही, कारण का आपल्याला आरती सुंदर करायची आहे. तर मला कोणतं गाणं वगैरे म्हणायचे नाही. फक्त एक म्हणेल, आमचे हे दत्तात्रय भाऊ कालपासून मला म्हणाले, तुम्ही सगळ्याबद्दल बोलता, पण आम्ही सैनिक आहे, ज्यांनी सीमेवर राहिले त्या लोकांबद्दल काय बोला. मी म्हणलं, माझा पहिला नमस्कार कुठं असतो तर सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला, त्या हातावर प्राण घेऊन देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाला आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या शहीदांना, या माझ्या बळीराजाला, अन्नदात्याला, जगाच्या पोशिंद्याला, अन्नधान्य निर्माण करणाऱ्या निर्मात्याला, माझ्या कामगारांना, कष्ट करणाऱ्याला, अंगमेहनतीची कामं करणाऱ्या, विश्वकर्म्याला, विचारवंताला, गुणवंताला, ज्ञानवंताला, आणि तसंच माझं या सर्व पंचमहाभूताला माझा नमस्कार असतो. म्हणून तुमच्यासाठी मी थोडं म्हणतो, तो गोड होणार नाही. अरे बंदूक घेऊ सैनिक होऊन, बंदूक घेऊन सीमेवर जाऊन लढायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. रशिया असेही बलवान, अमेरिका दिसे धनवान, सर्व देश हे एक समान, भारत माझा जगी महान. अरे टाकला फाडून, अरे टाकला फाडून, चिल्ला गाडून, सर्वांना पुरून उरायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. देश आपला कृषी प्रधान, नरेंद्र समान, सर्वांसाठी एक संविधान. जय जवान जय किसान. अरे नांगर घेऊन, अरे नांगर घेऊन शेतावर जाऊन शिवार चाल नांगरायचं. अरे सेंद्रिय बियाण पेरायचं आणि सात्विक भोजन करायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा, वैभवशाली लोकशाहीचा, स्वदेश प्रेमी नागरिकांचा. अरे माणूस बनून, अरे माणूस बनून, माणूस म्हणून माणसाचा लागायचं, निरोगी जीवन जगायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. वंदनीय हे देवी देवता, पूजनीय ही भारत माता, आदरणीय न्याय देवता, प्रार्थनीय ही सारी जनता. अरे तिरंगा घेऊन, तिरंगा घेऊन, घोषणा देऊन वंदे मातरम म्हणायचं. अरे देशासाठी जगायचं आणि देशासाठी मरायचं. आता नाही माघारी फिरायचं, देशाचं रक्षण करायचं. धन्यवाद धन्यवाद. बोलल्याप्रमाणे शिस्तबद्ध आरती झाली की आपण तिकडे जाऊया. काही चुकलं असलं तर माफी मागतो.
विदर्भपुत्र ज्योतिषाचार्य दत्तात्रय हरणखेडकर यांचे चिरंजीव विवेक दत्तात्रय जोशी जोशी परिवार गायत्री परिवाराचं मोठं कार्य काका करतात. गायत्री परिवाराच्या माध्यमातून गायत्री उपासना हरिद्वार पर्यंत श्रीराम शास्त्री आचार्य यांच्या उपदेशाने गायत्री परिवाराचं कार्य प्रचार आणि प्रसार ते करत असतात.
सदा सर्वदा योग तुझा गणावा तुझे देव संतांस सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखे मंगल बोलवावे या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निजरूप तुझे मीठे मी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी अलंकापुरे पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सजा तुझा सर्वे सुखिन संतु सर्वे संतो निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु पिता माता बंधू तुझ विन असे कोण मजला बहुमी अन्यायी परिसकलही लाज तुझला न जाने ने काही जप तप पूजा साधन विधी कृपा दृष्टी पाही शरण तुझ आलो गणपती गणपती बाप्पा मूर्ती कोणीही भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका क्रमाक्रमाने भोजन हॉल मध्ये जा शांततेत भोजन प्रसादाचा स्वीकार करा आनंद घ्या गर्दी करू नका उष्ट सोडू नका इतना ही लोग थाली में दिया खाना जाए नाली में सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा ओम गणपति नमो नमः सिद्धिविनायक अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो गणपति बाप्पा गणपति नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपते नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा